नमस्कार. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारा संचालित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन 2024-25 प्राथमिक गट. मी कुमारी विद्या जगन्नाथ सोनुले, प्राथमिक शिक्षिका, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इंदाडा, केंद्र मुरखडा, पंचायत समिती गडचिरोली, सादर करीत आहे माझे नवोपक्रम. नवोपक्रमाचे शीर्षक माझी इंग्रजी डिक्शनरी. माझी इंग्रजी डिक्शनरी हीच माझी संपत्ती खरी. ही आम्ही तयार केलेली डिक्शनरी आहे. हे डिक्शनरीचे मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठावर माय इंग्लिश डिक्शनरी स्टँडर्ड 4th, स्कूल नेम ZP UP स्कूल इंदाळा असे लिहिलेले आहे आणि खाली क्लास टीचर नेम कुमारी विद्या जगन्नाथ सोनुले असे माझे नाव टाकलेले आहे. त्यानंतर डिक्शनरीचे हे पहिले पान उघडल्यावर हे कोरे पान आपल्याला दिसते. त्यावर केंद्रप्रमुख आदरणीय श्री मुपिडवार सर यांचे मनोगत त्यांच्याकडून लिहून घ्यावयाचे आहे. त्यानंतरचे हे जे दुसरे पान आहेत त्यावर माझे स्वतःचे मनोगत लिहिलेले आहे आणि त्यानंतरच्या या पुढील पानांवर विद्यार्थ्यांचे इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचे मनोगत त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून घेतलेले आहेत. कुमारी नतिशा नरेंद्र मेडेवार, हिमांशी लीलाधर मेश्राम, संबोधी कृष्णा बोरकर आणि वैष्णवी शामराव मेश्राम या 4 विद्यार्थिनींचे मनोगत इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर हा डिक्शनरीचा मुख्य भाग इथे सुरू झाला आहे. यात आपल्याला A पासून Z पर्यंत सर्व अक्षरांपासून सुरू होणारे इयत्ता 4थीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील शब्द सापडतील. काही ठिकाणी शब्दांचा अर्थ समजण्यासाठी चित्रांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. मात्र वेळेच्या कमतरतेमुळे आम्हाला शक्य झाले तेवढेच चित्र इथे देण्यात आलेले आहे. या पुस्तकाची बाइंडिंग स्पायरल बाइंडिंग करण्यात आलेली आहे. स्पायरल बाइंडिंग खूप कमी खर्चात करून मिळते. अर्थात मला केवळ 30 रुपये या बाइंडिंगसाठी खर्च आला. टायपिंग मी स्वतः मोबाईलवर व्हॉईस टायपिंग केल्यामुळे टायपिंगचा सुद्धा खर्च इथे आम्हाला आलेला नाही आहे. फक्त प्रिंटचा तेवढा खर्च इथे आम्हाला आलेला आहे. जर तुमच्या शाळेत स्वतःचा प्रिंटर असेल किंवा तुमच्याकडे प्रिंटर असेल तर त्या प्रिंटिंगचा सुद्धा खर्च इथे आपण वाचवू शकतो. माझ्याकडे प्रिंटर नसल्यामुळे किंवा आमच्या शाळेतसुद्धा प्रिंटर नसल्यामुळे तो खर्च मला माझ्याकडून करावा लागला आहे. अशा प्रकारे अतिशय कमी खर्चात जास्त फायदे देणारी ही डिक्शनरी आहे. आणि शेवटचे पान या डिक्शनरीचं कोरा ठेवण्यात आलेला आहे. यावर आम्हाला आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती साळवे मॅडम यांचे मनोगत लिहून घ्यावयाचे आहे. सध्या अजून ते काही लिहून झालेलं नाही आहे, त्यामुळे हे पान कोरे आहे. तर अशा प्रकारे ही आमची अतिशय कमी खर्चात आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली डिक्शनरी आहे. आणि खरं सांगितलं तर 99% या डिक्शनरी तयार करण्यामागे माझ्या इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांचा वाटा आहे आणि केवळ 1% वाटा माझा आहे असे मी म्हणू शकते. केक, एलिफंट, किंग, काइट, मॅच, रॅडिश, स्कूल. व्हेरी गुड.
संबोधी, तू काय करतेस? मी पाठ्यपुस्तकाचे शब्द शोधत आहे. कोणत्या अक्षरापासून सुरू होणारे? आर. गुंजन, काय करतेस तू? सी पासून सुरू होणारे शब्द लिहित आहे. सी पासून सुरू होणारे शब्द. किती शब्द सापडले तुला? दाखव. सव्वीस. मग आता पुढे काय करणार आहेस तू? हे शब्द मोठ्याने सांग. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लावणार आहे. छान, व्हेरी गुड. नतिशा, तू काय करतेस? मी इंग्रजी शब्दाचे अर्थ गुरुकिल्लीमधून शोधत आहे. अच्छा, बघू. जॉईन, जोडणी. वैष्णवी, तू काय करतेस? अक्षरापासून सुरू होणारे शब्द शोधत आहे. कुठून शोधत आहेस? पाठ्यपुस्तकामध्ये. The golden fish. Listen carefully and read with me. Malhar was a fisherman. He lived with his wife in a little hut near the sea. He went down to the sea every day to catch fish. One day, पहिला वाक्य मी वाचत आहे, त्याचं मराठीमध्ये अर्थ सांगा. मल्हार वॉज अ फिशर मॅन. सांगा, कोण सांगेल? हां, सांग, उभी हो. मल्हार एक फिशरमॅन होता. फिशरमॅन म्हणजे मराठीत काय शब्द आहे? मच्छीमार. हां, मग सांग पूर्ण पुन्हा. मल्हार एक मच्छीमार होता. मच्छीमार होता. हां, छान, व्हेरी गुड. आता दुसरं वाक्य पहा. He lived with his wife in a little hut near the sea. He lived with his wife in a little hut near the sea. कोण सांगेल याचा अर्थ? एक एक शब्दाचा अर्थ सांगू शकता. हां, चल सांग बरं, कोण सांगते? हां, सांग, उभी हो ना. उभी हो, चुकलं तरी चालेल. उभी हो, प्रयत्न करायचा. ही म्हणजे तो. लिव्ड म्हणजे राहत होता. हां, विथ हिज वाईफ. हां, पत्नी. हां, एक कुठं आला? हां हां, चल गुंजन सांग तू तोपर्यंत. तो आपल्या पत्नी बरोबर समुद्राजवळ राहत होता. समुद्राजवळ कुठे म्हणजे कुठं राहत होता? समुद्राजवळ, पण समुद्राच्या किनाऱ्यावर. इन ए लिटल हट. समुद्राजवळ बरोबर आहे, पण इन ए लिटल हट याचा अर्थ? हट म्हणजे हां, आणि लिटल म्हणजे लहानशा. आणि मग इन ए लिटल हट म्हणजे
लहानशा झोपडीमध्ये. हा, मग आता सांग बरं त्या वाक्याचा अर्थ. तो आपल्या पत्नी बरोबर लहानच्या झोपडीमध्ये राहत होता. समुद्राजवळ. समुद्राजवळ हा, राहत होता. तो आपल्या पत्नीसोबत समुद्राजवळ एका लहानशा झोपडीत राहत होता, असं अर्थ आहे.